नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तर आज आपण भेटणार आहोत एका नव्या रेसिपीसोबत. आज आपण ढोकळा बनवणार आहोत. तर ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. बेसन पीठ लागेल, मीठ आहे, खाण्याचा सोडा, लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड, साखर आणि हा फूड कलर किंवा ह्याला फूड कलर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हळदीचाही वापर करू शकता. आणि मी सर्वप्रथम पीठ बनवण्याच्या पहिले कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी गॅस एकदम छोटा करून ठेवलेला आहे. तर आपण आता ढोकळ्याची रेसिपी पाहणार. आज आपण 4 वाट्यांचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. तर मी सर्वप्रथम 4 वाट्या बेसन पीठ घेत आहे. तुम्हाला मी वाटी दाखवते. साधारणतः या आकाराची आहे वाटी आणि थोडंफार कमी प्रमाण जास्त झालं तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही आहे. तर मी 4 वाट्या बेसन पीठ या पिठामध्ये आता आपण साखर टाकूया. मी साखरेसाठी ह्या आकाराचा चमचा घेतला आहे. तुमच्या घरामध्ये खोलगट चमचा असतो तर तो घ्यायचा नाही, कारण ते प्रमाण खूप जास्त होतं. तर एकदम हा उथळ चमचा आहे, ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात साखर बसते. तर एका वाटीला 2 चम्मच साखर याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये 8 चम्मच साखर टाकत आहे. हे पहा, हा 1 चम्मच घेतलेला आहे आणि अजून 1 चम्मच मी टाकते आहे मीठ. आणि याच चम्मचने मी सायट्रिक म्हणजेच लिंबू सत्व 1 चम्मच मोजून घेतलेला आहे, तेही ह्याच्यामध्ये टाकते. आज मी ताटामध्ये ढोकळा बनवणार आहे, तर मी ताटामध्ये तेल टाकलेलं आहे. ते मी हाताने सगळ्या ताटाला लावून घेत आहे. तेल लावल्यामुळे ढोकळा खाली चिटकून बसत नाही, पूर्णपणे तो निघतो. तर तुम्ही असं ताटामध्ये तेल लावून घ्या. प्रत्येक वस्तूचं माप ह्याच चम्मचने घ्यायचं आहे. तर मी एका वाटीला 1 चम्मच याप्रमाणे 2 चम्मच मीठ टाकत आहे. माझा ढोकळा का चुकत नाही याची खास ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी ढोकळ्यामध्ये कधीच थंड पाणी वापरत नाही, तर त्यामध्ये मी कोमट पाण्याचा वापर करते. त्याच्यामुळे ढोकळा हा फुगतोच. तर मी ढोकळ्यासाठी एकदम नॉर्मल कोमट पाणी बनवून घेतलेलं आहे आणि लागेल तसं आपण हे पाणी टाकणार आहोत. सर्वप्रथम आपण साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ टाकलेलं आहे, तर ते पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया. पाणी लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून मिक्स करून घेते आहे आणि ढोकळा बनवताना कधीही एकाच साईडने हे पीठ फेटायचं आहे, साईड कधीच बदलायची नाही, त्यामुळे ढोकळा आपला छान फुलतो. तर मी पाणी लागेल तसं टाकते आणि जोपर्यंत साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे. सुरुवातीला कमी पाणी टाकते मी आणि मिक्स करून घेते, एकजीव करून घेते हे पीठ. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि जो मी फूड कलर घेतलेला होता तो आपल्याला लागेल तसा 7 ते 8 थेंब टाकायचे ह्याचे. तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही हळदही वापरू शकता, पण हळदीमुळे कधी कधी ढोकळा हा लाल होतो, पण व्यवस्थित हाताने त्याला एकजीव केल्यावर तो लाल नाही होणार. हे पहा, हळदीसारखा कलर आलेला आहे, हा येल्लो कलर आहे. हे पाहत आहे, पीठ मी पातळ केलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही गाठी होतात तर ह्या दाबून आपण फोडायच्या आहेत आणि पीठ एकाच साईडने फिरवायचं आहे, थोडं फास्ट फिरवायचं. साखर विरघळलेली आपल्या हाताला लगेच कळते. मला वाटतं थोडंसं आपण अजून फूड कलर टाकूया, छान येल्लो कलर येईल ढोकळ्याला आपल्याला. आपण पाणी अजून टाकूया तेवढं. आणि जो खाण्याचा सोडा आहे तो मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. मी गॅस चालू केलेला आहे, पाणी गरम होते गॅसवर. हे जर पीठ घट्ट झालं तर ढोकळा कोरडा कोरडा होतो, तो घशामध्ये अडकतो खाताना. तर हे पीठ जेवढं पातळ असेल तेवढा ढोकळा फुलतो आणि तो हलका होतो, त्यामुळे खाताना आपल्याला काहीही त्रास होत नाही आहे.
हे पहा, हे पीठ असं झालेलं आहे. एकदम ते हातातून पडलं पाहिजे खाली, घट्ट नाही झालं पाहिजे पीठ. हे ताट आता आपण असं थोडं खाली वर करून घेऊया, कारण ह्याच्यावर खूप बबल्स आलेले आहेत, ते फुटले पाहिजे. असं टॅप करायचं छान ताट. हे पहा, हे बबल्स दिसत आहेत ना, हे फुटले पाहिजे, म्हणून असं टॅप करूया छान. आणि हे ताट आहे ते आता आपण कढईमध्ये ठेवणार आहोत. आणि याच्यावर एक मोठं ताट झाकून ठेवूया. आणि आता आपण ह्याला मोठा गॅस करू आणि 20 मिनिटं आपण ह्याला ठेवूया. आणि 20 मिनिटानंतर आपल्याला ढोकळा चेक करायचा आहे. हे पीठ असं झालेलं आहे पातळ. आता आपल्याला सगळ्यात शेवटी सोडा टाकायचा आहे. सोडा टाकताना एक लक्षात घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तो छान मिक्स करून घ्यायचा. आणि त्यामध्ये टाकल्यानंतर छान फेटायचं. जर आपण फेटलं नाही तर सगळे लाल लाल थर येतो वरील लाल असं. हे पहा, आता सोडा टाकलेला आहे मी आणि छान मिक्स करायचं तो. आता हे आपलं पीठ फुगत आहे. एकदम मिक्स करा छान, नाही तर मग तुमचा ढोकळा लाल होईल. मिक्स नाही केलं तर लाल होऊन जाईल. मी पाणी अजून थोडंसं टाकलं वाटीमध्ये. सोडा राहिलेला होता थोडा शिल्लक. हे पहा, पीठ किती हलकं झालेलं आहे. त्याच्यामुळे ढोकळाही आपला हलका बनतो आणि छान फुगतो. फास्ट फिरवायचं थोडं आणि छान एकाच साईडने फिरवायचं, म्हणजे तो ढोकळा छान फुगतो. आता छान सोडा मिक्स झालेला आहे, साखर विरघळलेली आहे आपलं. आपण काय करूया, आता ह्या ताटामध्ये आपण तेल लावलेलं होतं, तर त्या ताटामध्ये आपण हे पीठ ओतून घेऊया. तर हे टूथपिक आहे, हे टूथपिक ह्याच्यामध्ये घालूया. टूथपिकला हे पहा, थोडाही ढोकळा चिटकलेला नाही. ह्याच्यावरून आपला ढोकळा झालेला आहे हे कळून येते आपल्याला. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा ढोकळा थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हा ढोकळा आता थंड झालेला आहे आणि मी एका पातेल्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे. जर तुम्हाला ढोकळा गोड आवडत असेल तर कोमट करताना त्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि हे पाणी आता ढोकळ्यावर टाकायचं आहे. पण असंच जर टाकलं तर पूर्ण ढोकळ्यामध्ये जात नाही, म्हणून आपण ह्या आता ढोकळ्याची साईड बदलून घेणार आहे. जो खालचा भाग आहे तो आपण वरच्या साईडला घेणार आहेत. मी ढोकळा कडेने थोडासा ढिल्ला करून घेते, म्हणजे तो लवकर ताटामध्ये उलटा करता येईल. आता या ढोकळ्यावर एक ताट ठेवूया आपण आणि असं पालथा करून घेऊया आणि हाताने थोडंसं त्याला दाबूया. हे बघा, हा ढोकळा असा तयार झालेला आहे. आता उभे काप करून झालेला आहे. आपण त्याला आडवंही कट करूया, म्हणजे त्याचे चौकोनी आकाराचे पीस तयार होतात. याप्रमाणे माझा ढोकळा कट करून झालेला आहे. आता आपण जे कोमट केलेलं पाणी आहे ते ह्याच्यावर टाकून घेऊया. कोणी कोणी हे पाणी फोडणीमध्येही टाकतं, पण मला ते फोडणीमध्ये आवडत नाही पाणी टाकायला, त्याच्यामुळे मी पहिले पाणी टाकून घेते. आणि सगळ्या पीसवर आपण पाणी टाकायचं, म्हणजे ढोकळा कोरडा होत नाही आणि खाताना घशामध्ये अडकत नाही. मी ह्याच्यामध्ये साखर टाकून कोमट करून घेतलं होतं पाणी, अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. लागेल तसं पाणी टाकायचं आहे. आपण पहिले हे पीठ छान पातळ केलं होतं, त्यामुळे कमी पाणी लागतं. जर पीठ खूप घट्ट झालं चुकून कधी आपल्याकडून आणि ढोकळा खूप कोरडा झाला तर आपण वरूनही जास्त पाणी ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. तर मी आता सगळीकडे पाणी टाकून घेतलेलं आहे.
आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया. हे मिरच्या तळून झालेल्या आहेत. मिरच्या तळण्याच्या पहिले मी मधून थोड्याशा कट करून घेतल्या होत्या. आता ह्याच्यावर आपण मीठ टाकूया आणि मिक्स करूया. आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. कोणाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. छान मोहरी तडतडती आहे आपली. त्याचा तडतड आवाज आला पाहिजे तोपर्यंत मोहरी राहू द्यायची तेलामध्ये. आता तडतड आवाज येऊ लागला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. गॅस बंद केलेला आहे. आता तयार फोडणी आपण ढोकळ्यावर, फोडणी गरम आहे तोपर्यंतच आपण ढोकळ्यावर टाकूया. सगळ्या बाजूने फोडणी टाकायची आपल्याला. आता सगळीकडे फोडणी टाकून झालेली आहे. आपण ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावर किसलेलं खोबरं असतं तेही टाकू शकता. कोथिंबीर टाकूया सर्व बाजूने आपण. हा पहा, आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि किती स्पंजी झाला आहे. सगळ्या बाजूने जाळी आलेली आहे ढोकळ्याला, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर झालेला आहे ढोकळा, टेस्टी पण झालेला आहे. हे पहा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.